नमस्कार. नमस्कार. ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आणि आज आपण आलेलो आहोत शोकापुरी परिसरामध्ये एका ऊसाच्या प्लॉटमध्ये. तर जे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया. नमस्कार. नमस्कार. आपलं परिचय द्या, नाव पूर्ण. माझं नाव रामनाथ नामदेव गायकवाड, राहणार कुकडगाव, हं. मोबाईल नंबर. 94 21 65 26 97. जो हा ऊस आहे, ऊसाची लागवड कधीची आहे? ऊसाची लागवड 8 जून ते 9 जून 2 दिवसाची लागवड पूर्ण झालेली आहे. 8 जून आणि 9 जून या हां, 2 दिवसात 2 लागवड दिवसात केलेली आहे. पूर्ण लागवड आपलं झाली. पूर्ण क्षेत्र किती ऊसाचं लागवडीचं? हे 60 60 आर. तर या ऊसासाठी आपण ग्रीन प्लांट टेक्नॉलॉजीचे काही ड्रिचिंग आणि काही स्प्रे दिलेले आहेत. आणि एक खताचा डोस तर बाकीचे आपला द्यायचा हो. याला आणखीन. फक्त ड्रिपमधून औषध सोडलेत ड्रिपमधून काही औषध सोडले. आणि एक स्प्रे केलेला आहे. हो. आणि किती महिने झाले याला आतापर्यंत? सव्वा समजा 2 महिने. 2.25 महिने झाले हां, त्याला. सव्वा 2 महिने तर झाले. 2.25 महिन्यात ह्या ऊसाची जर क्वालिटी पाहिली आणि जर वाढ पाहिली तर अशी भरपूर वाढ आहे. तर त्या सुरुवातीपासून असं समजा आपण कशा पद्धतीने याला हे केलं, लागवड झाल्यानंतर काय केलंय? लागवड झाल्या सुरुवातीला 800चे 2 बॅग हं. जमिनीत टाकल्या होत्या शेतीत. त्याच्यानंतर आपण तर या पद्धतीने ऊसाची सरांनी लागवड केलेली आहे. आपणही या पद्धतीने ऊसाची लागवड करू शकता. चांगली उगवण शक्ती होते. ह्याच्यात कोरड्या सरी दाबलेले. कोरड्या सरीत हां, दाबला. कोरड्या सरी दाबून माती टाकलेली. नंतर नंतर ठिबक हे करून हां, त्या पंचवड्या ऊसाला ड्रीप टाकून. सुद्धा आहे. ड्रीपवरचा ऊस आहे हा. आणि ह्या ड्रीप हे ग्रीन प्लांट टेक्नॉलॉजीच्या आपल्या बॉटल आहेत. याला ड्रिपमधून सोडलेल्या आहेत. आता दुसरा खताचा डोस बाकी आहे. तर याला आपण माती किती वेळेस लावली? माती फक्त आत्ताच लावली पाहिजे. ड्रिप फक्त पाळ्या 2-3 पाळ्या हाणल्या आणि हं. आता थोडी माती नाही लागली. ते आणखीन ट्रॅक्टर माती लागलेली नाही. तर हां. याला ड्रिपच्या माध्यमातून ड्रिपमधून एकदा आपण वॉटर सोल्युबल खतं सोडलेत काही. एक स्प्रे झालेला आहे आणि 1846चा एक डोस हां. आणि आणखी काही नाही बाकी काहीच नाही. बाकी काहीच नाही. हं. तर फक्त हा 2.25 महिन्याचा ऊसाचा प्लॉट आहे. तर ड्रिपमधून औषधं सोडले आपण काही आणि स्प्रे केला. तर ड्रिपमधून सोडल्यानंतर आणि स्प्रे झाल्यानंतर ऊसात काय बदल झाला त्याला तुम्हाला? कोंब फुटले ना. 2-2, 3-3 जे कोंब आले नवीन. हां, आता इथं दाखवायला आहे का त्यांना? ते का तिथं आहे. हां. तर जे इथं नवीन फुटव्याचं प्रमाण आहे, ड्रिपमधून औषधं सोडल्यानंतर हे फुटव्याचं प्रमाण अशा पद्धतीने वाढलेलं आहे. अगोदर थोडा पातळ दिसत होता. हो, इथं सुद्धा आहे. हं. 2-2, 3-3 फुट आहे. आता हे पहा इथं भरपूर फुटवे आहेत. बारीक आणखीन खालून सुद्धा निघते ते. नवीनच आहे. हं. तर ड्रिपमधून सोडल्यानंतर फुटव्याचं प्रमाण वाढलेलं आहे. इथं सरळ दिसून येतंय. आणि जे ग्रीन प्लांट टेक्नॉलॉजीचं समजा तुम्ही ड्रिपमधून सोडून स्प्रे करून किती दिवस झालेत? 15 दिवस. 15 ते 20 दिवस झालेत हां, समजा अंदाज. 15. तर तुम्हाला सोडल्यानंतर रिझल्ट हो, कसा वाटतोय? त्याला काळुकी आली आहे आणि वाढ बी झाली. वाढ झाली. हां, ऊसाच्या कांड्या धरलेल्या आहे ऊसाने. ऊसाने कांड्या धरल्या आणि पानाची साईज रुंद दिसायला लागली हां. पहा. जे ही साईज आहे पानाची समजा. हं. हे पान 3 बोटं बसायला लागलेत हां. असे. आणखीन जसं ऊस वाढेल तसं 4-4 बोटं बसतात. इतकं हां. पान रुंद होतंय. तर जे शेतकरी समजा पाहत असतील शूटिंग, त्यांनी 2.25 महिन्याचा ऊस वाटतोय का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही ग्रीन इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देतात? वाव का कंपनीचं जे ग्रीन प्लांट टेक्नॉलॉजीचं आहे, वापरायला पाहिजे का? रिझल्ट आहे का? नाही, चांगला आहे. अवश्य सांगणार मी आता माझे मित्र कंपनी त्याला मी अवश्य बाटल्या मी फोटो काढून पाठवले काही. हां. अंबडमध्ये बी दाखवले 1-2 मित्राला. हं. ते बोडक्याचे ते आहे त्यांना सुद्धा हां. दाखवले. आणि दुसरी गोष्ट यामध्ये ग्रीन प्लांट टेक्नॉलॉजीचे समजा काही भागात पण आहेत. पण योग्य टायमिंगनुसार वाढीच्या काळात काय द्यायला पाहिजे, फुटव्याला काय द्यायला पाहिजे, तुमचे हे नियोजनसुद्धा त्यांना असणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून तुम्हाला टायमिंगनुसार तुमच्या कमी पैशामध्ये तुम्हाला पाहिजे त्याच गोष्टी, फुटवे पाहिजे हो, असतात तर फुटवे भेटतील, वाढ पाहिजे असेल तर वाढ भेटेल. म्हणजे हो, तेच औषध झालं पाहिजे सांगण्याचा अर्थ हा. हो. बरोबर. बरोबर. ग्रीन प्लांट टेक्नॉलॉजीचा तुम्ही वापर केल्याबद्दल कंपनीच्या वतीने तुमचे धन्यवाद.